वृद्धांना उपदेश. वृद्धपण आले, शरीर क्षीण झाले, तरी आपण अभिमान घेऊनच राहिलो. त्यास सोडावे दूर, प्रपंचात वृद्धपणी न पहावे. मुलास मार्ग दाखवून सुखी राहावे. औषध पथ्य पाणी सांभाळावे, पण दुःखी कष्टी न व्हावे. शरीर संपत्ती क्षीण झाली, तरी वृत्ती क्षीण नाही झाली. जोवर देहाची संगती, तोवर मी व माझे ही वृत्ती आता वृत्ती राखावी रामापाशी. दुजी उठून द्यावी, त्याप्रती आजवर जे घडले ते प्रापंचिक पारमार्थिक असो भले. ते राम कृपेने झाले, ते ठेवावे चित्ती. आता न सोडावा रघुपती, वयोमानानुसार शरीर होते क्षीण. वागणे आहे फार जपून, देह आळसी न ठेवावा. हे जरी खरे, तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे बरे. आता आपण झालो शरीराचे अधीन, हे वयोमानाने दृश्य भासत. तरी भाव ठेवा रामापायी, चित्ती राखावे समाधान. आनंदाने संसार करावा जाण. समाधानाचे करावे जतन, ते वसावे कशावर अवलंबून. लाभ हानीत न गुंतवता मन, राखता होईल समाधान. माझा मीच आपण, देहाचे भोग ठेवावे देहाचे माथी. समाधानात राखावी वृत्ती, सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम. मग काळजीचे उरले नाही काम, हे सर्व जुळते म्हणता राम राम. तसे सर्वांनी घ्यावे राम नाम. व्हावे परमात्म्याचे आपण, कृपा करील रघुवीर.